नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगाला आश्चर्याचा धक्का दिला आहे. इराणसोबत एक व्यापक करार जवळपास पूर्ण होण्याच्या मार्गावर असल्याचा दावा त्यांनी केला आहे. या करारानंतर हॉर्मुझ स्ट्रीट सामुद्रधुनी उघडेल असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. या नवीन घडामोडीनुसार इराण त्यांच्याजवळील समृद्ध युरेनियमचा साठा देणार आहे. इराणनं सपशेल माघार घेतल्याचे संकेत सध्या मिळत आहेत. इराणनं समृद्ध युरेनियमचा साठा सोपवण्यास तयारी दर्शवल्यानं अमेरिका आणि इराण युद्ध थांबण्याची चिन्ह आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून इराणकडील युरेनियम हा दोन्ही देशातील सर्वात मोठा कळीचा मुद्दा होता. माध्यमांमधील वृत्तानुसार अमेरिकेतील अधिकाऱ्यांनी या कराराविषयी दावा केला आहे की इराणच्या सहमतीनंच हा करार झाला आहे. आंतरराष्ट्रीय नियम आणि प्रक्रियेनुसार इराणने जतन करून ठेवलेलं समृद्ध युरेनियम हस्तांतरित करण्यात येईल. हे युरेनियम एकतर अमेरिकेला देण्यात येईल अथवा रशियाला देण्यात येईल किंवा त्याचं ऊर्जेमध्ये रूपांतर करण्यात येईल असंही सांगण्यात येत आहे. त्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ही महत्त्वाची घोषणा केली की अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये करार होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ट्रम्प यांच्या मते हा करार केवळ युद्ध थांबवण्यासाठीच नाही तर हॉर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा उघडण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. हॉर्मुझ स्ट्रीट हा गेल्या काही महिन्यांपासून जागतिक ताणतणावाचं केंद्र झाला आहे. ही सामुद्रधुनी बंद असल्यामुळे जगातील इंधन पुरवठ्याला मोठा अडथळा निर्माण झाला होता. आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सीनुसार इराणकडे जवळपास 970 पौंड युरेनियम आहे. त्यातील 60% हे जतन केलेले आहे. तज्ज्ञांच्या मते आण्विक शस्त्रासाठी या युरेनियमचा वापर करण्याची सातत्यानं भीती होती. आता काही आठवड्यातच दोन्ही देशांमध्ये आण्विक मुद्द्यावरती नवीन चर्चा सुरू होईल. त्यामध्ये इराणकडील युरेनियम भांडाराचं काय करायचं आणि भविष्यामध्ये अणुकार्यक्रमाची दिशा निश्चित करण्यात येईल. शेवटच्या करारामध्ये इराणची जगभर जप्त केलेली आणि गोठवलेली संपत्ती हळूहळू मोकळी करण्यात येईल. इराणला ही संपत्ती परत करण्यात येईल. त्यामुळे या करारातून तेहरानला देखील मोठा फायदा होणार आहे. अर्थात अद्याप या प्रकरणात इराणकडनं कुठलंही अधिकृत वक्तव्य आलेलं नाही. इराणचे सुप्रीम लीडर मोस्तफा खमैनी यांनी समृद्ध युरेनियम इराणच्या बाहेर जाणार नाही, त्याचा उपयोग ऊर्जा क्षेत्रासाठी करावा असं यापूर्वीच वक्तव्य केलेलं आहे. तर इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराक्ची यांच्यासह इतर मंत्र्यांचीही असाच सूर आवळला आहे. त्यामुळे जोपर्यंत इराणकडनं अधिकृत वक्तव्य येत नाही तोपर्यंत जगाला थोडा वेळ चांगल्या वार्तेची वाट पाहावी लागणार आहे. तर मग मित्रांनो, काय वाटतं तुम्हाला? अमेरिका आणि इराण हा करार आता झालेला आहे का? आणि आता युद्ध खरंच संपणार आहे का? यावर आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगायला बिलकुल विसरू नका. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.